सांगली महापालिका क्षेत्रात अतिक्रमण मोहीम जोमाने सुरू झाली आहे। सांगली मिरज कुपवाड क्षेत्रात महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांच्या आदेशाने जोरदारपणे अतिक्रमण मोहीम सुरू करण्यात आली आहे। काल सांगली येथील 100 फुटी मार्गावरील आणि आज मिरज येथील फायर ब्रिगेड चौक येथील दोन्ही बाजूला असणाऱ्या व्यापाऱ्यांचे पक्के आणि कच्चे अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आले। यावेळी स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला होता। विरोध डावलून व्यापाऱ्यांना आणि स्थानिक नेत्यांना न जुमानता रस्ते खुले करण्यात आले होते। यावेळी काही काळ तणाव निर्माण झाला होता। पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रमण मोकळे करण्यात आले आहे। यावेळी शहराचे विद्रुपीकरण थांबवा अन्यथा कारवाई करू असा इशारा देत यापुढेही अशीच कारवाई सुरू राहील असेही आयुक्त गांधी यांनी ठणकावून सांगितले आहे। मिरज कुपवाड महापालिका आयुक्ताच्या आदेशाने या ठिकाणी विक्रेत्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आज महापालिका उपायुक्त आले होत्या, पण गेले 20 वर्ष झालं राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करा म्हणून सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेला आहे। त्यामध्ये गाईडलाईन्स दिलेले आहेत की या विक्रेत्यांना लायसन्स द्या, त्यांना संरक्षण करा, पण संरक्षण न करता यांनी डायरेक्ट येऊन कारवाई करण्यासाठी या विक्रेत्यांच्यावर कारवाई केली। यांचं पुनर्वसन गेल्या ठिकाणी जे अग्निशामकच्या समोर यांचं विक्रेत्यांचं दुकाने होती त्यांचं पुनर्वसन म्हणून त्यांनीच महापालिकेने केलेलं आहे आणि आज अचानक कोणतीही पूर्वसूचना न देता मनमानी कारभार म्हणून या ठिकाणी विक्रेत्यांच्यावर कारवाई करण्यासाठी आलेला आहे। जर असं झालं तर आम्ही हे सर्व विक्रेते आत्मदहन केल्याशिवाय पर्यायाने आम्हाला आमचा रोजगाराचा प्रश्न आहे ते आयुक्त साहेबांनी समंजसपणाने बसून आमचं मार्गदर्शनाखाली तडजोड करावी। झाल्यात आम्ही आत्मदहन केल्याचं आम्हाला पर्याय नाही, आम्हाला आमचे उपासमार होणार आणि प्रत्येकदा हे असं चाललं तर कसं होणार, उदरनिर्वाह चालणार कसं।